संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच त्यांचे निकटवर्तीय सुधाकर बडगुजर फडणवीसांच्या भेटीला, तर पालिकेतील रिक्त पदं भरण्याच्या मागणीसाठी फडणवीसांना भेटलो, बडगुजर यांचं स्पष्टीकरण. नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. ठाकरेंचा आणखी एक नेता शिंदेंच्या गळाला लागण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर. ठाकरेंसोबत कोण राहणार कोण नाही राहणार येत्या 8 दिवसात कळेल, मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आल्यानंतर गर्विष्ठपणा येतो. तुम्ही कितीही मनसुबे आखा, आम्ही जमीनदोस्त होणार नाही, किशोरी पेडणेकरांचं महाजनांना प्रत्युत्तर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षातील मंत्र्यांची उद्या बैठक. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांची वेगळी बैठक होणार. विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार. आव्हान देणाऱ्यांनी लिलावात सहभागी व्हावं, संजय शिरसाट यांचं आव्हान. बाजार मूल्यापेक्षाही कमी किमतीत लिलाव करून हॉटेल विक्री केल्याचा शिरसाट यांच्यावर आरोप. मी थोडा चक्रम माणूस, तुमच्या घराला आग लावायची कमी करणार नाही. विट्स हॉटेलवरून आरोप झाल्यानंतर शिरसाट यांचा विरोधकांना इशारा. आम्ही आमच्या 2-5 एकरमध्ये खुश. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नये. शिरसाट यांच्या आव्हानानंतर अंबादास दानवेंचा गर्भित इशारा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक चुका झाल्या. सर्व महिलांना सरसकट लाभ देणं चुकीचं होतं. अर्थमंत्री अजित पवार यांची मोठी कबुली. लाडक्या बहिणींच्या अर्जांची मतांसाठी छाननी केली नाही. अर्थखात्यातून घोटाळा झाला. अजितदादांनी राजीनामा द्यावा. संजय राऊत आक्रमक. देशात आतापर्यंत 34 जणांचा कोरोनामुळे मृत्यू. मृतांमधील 8 रुग्ण महाराष्ट्रातील. राज्यात 24 तासात 59 नव्या रुग्णांची नोंद. सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांचा आकडा 494. जळगावात सोनं चांदीच्या दरात पुन्हा वाढ. सोन्यामध्ये 500 रुपयांच्या वाढीनं दर प्रतितोळा 99,000 तर चांदी प्रति किलो 1,00,000 रुपयांवर. दिल्लीत आयकर विभागाचा अधिकारी अशोक कुमार सिंघलच्या घरी सीबीआयचा छापा. सोनं चांदीसह 1 कोटींची रोकड हाती. 45 लाखांची लाच घेताना अटकेत. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पंतप्रधान मोदी परदेशात गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळांना भेटणार. शिष्टमंडळ भारतात परतल्यानंतर 9 किंवा 10 जूनला मोदी भेट घेणार. ऑपरेशन सिंदूर संदर्भात खासदारांनी भारताची भूमिका जगभरात पोहोचवली.